नंदगाव इथं 5,19,00,000 रुपयांच्या निधीतून साकारलेल्या काही कामांचं लोकार्पण आणि काही कामांच्या शुभारंभासाठी नंदगावमध्ये आलेले आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांचं नंदगावमधील नरके गटाची पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी जल्लोषी स्वागत केलं। कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांना नंदगाव इथल्या विद्यामंदिरच्या पटांगणात खांद्यावर घेत त्यांच्या कामांचे कौतुक केलं। यावेळी दोघांनाही काँग्रेसच्या हात या चिन्हाची प्रतिकृती देत त्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत 60 लाख रुपयांचं काँक्रिटीकरण आणि गटर बांधकाम, 15 लाख रुपयातून हनुमान मंदिर परिसराचा विकास, 10 लाखांच्या निधीतून श्रीराम मंदिराजवळील सामाजिक सभागृहाचं बांधकाम, जलजीवन मिशन अंतर्गत 1,26,00,000 रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना या कामांचं लोकार्पण करण्यात आलं। याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 17 लाख, ओढ्यावर घाट बांधण्यासाठी 10 लाख, नंदगाव ते खेबवडे दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 2 कोटी रुपये, स्मशानभूमी सुधारण्यासाठी 15 लाख रुपये, मातंग वस्तीमध्ये सभागृह बांधण्यासाठी 10 लाख रुपये, अंगणवाडीचं बांधकाम करण्यासाठी 11.25 लाख रुपये, कुस्ती संकुल इमारत बांधण्यासाठी 10 लाख रुपये, हनुमान मंदिर चौक ते ग्रामपंचायत रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 15 लाख रुपये, नागाव ते नंदगाव हंचनाळवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 15 लाख रुपये, तसंच नंदगाव विद्यामंदिर प्राथमिक शाळेला सुरक्षा भिंत बांधण्यासाठी 5 लाख रुपये या मंजूर निधीतील कामांचा शुभारंभही करण्यात आला। यानिमित्त छत्रपती शाहू साखर कारखान्याचे माजी संचालक मारुती निगवे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। नरके गटाचे जयवंत नरके यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी नंदगावमध्ये केलेल्या विकास कामांचा आढावा यावेळी घेतला। त्यानंतर विजय गायकवाड, सनी नरके, ग्रामपंचायत सदस्या मयुरी नरके, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर महिपती पाटील, खेबवडे इथले CB चौगले, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी नंदगावमध्ये साकारलेल्या विकास कामांबद्दल मनस्वी आनंद होत असल्याचं सांगितलं। कोणताही गट तट न पाहता चांगली कामं करण्याचं ध्येय ठेवल्याचं त्यांनी नमूद केलं। आमदार सतेज पाटील यांनी श्रीकृष्णाची तर आपण स्वतः अर्जुनाची भूमिका निभावत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आत्तापर्यंत 700 कोटींची विकास कामं पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं। प्रवाहाच्या विरोधात पोहण्याची ताकद आमदार सतेज पाटील यांच्यात आहे। येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या विकास कामांच्या धडाक्याचं कौतुक केलं। आमदार पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेताना गेल्या 4-4.5 वर्षांपासून गायब असलेले काही लोक आता निवडणुकीच्या तोंडावर फिरत असले तरी जनतेला कामं कुणी केली आहेत हे माहिती असल्याचं सांगितलं। राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करताना आमदार पाटील यांनी भाजपनं सर्वांची घरं फोडण्याचं काम केल्याचा घणाघात केला। घटना मोडीत काढत देशाला हुकुमशाहीकडे नेणाऱ्या भाजपला हटवत सर्वसामान्य जनतेचे अश्रू पुसणारं महाविकास आघाडीचं सरकार आणणं गरजेचं आहे असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपला खासदार करूया असं आवाहन करत आपल्या खासदाराचा 20 लाखांचा निधी नंदगावमधील रस्त्यांसाठी तात्काळ दिला जाईल असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। आमदार सतेज पाटील यांनी भाजपकडून लोकांना फसवण्याचं राजकारण होत असून लोकसभेसह आगामी सर्व निवडणुकांसाठी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीनं कामाला लागावं असं आवाहन केलं। यावेळी शाहू दूधचे संचालक राजाराम चव्हाण, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय नरके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, KDCC बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, युवराज गवळी, गोकुळ दूध संघाचे संचालक शशिकांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक SB पाटील, दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक RS कांबळे, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती सागर पाटील, बाळासो पाटील, श्रीपती पाटील, दिगंबर पाटील, संजय नाईक, अण्णा बोडके, बापूसो खामकर, शिवाजी पोवार, CB चौगले,
अशोक किल्लेदार, कृष्णात पाटील, अनिल मुळीक, सतपाल मगदूम, दिलीप जाधव, जयप्रकाश पाटील, गणपती मगदूम, संजय पोर्लेकर, निवास ताकमारे, पिंटू पारळे, राजाराम चव्हाण, बळवंत कात्रे, तुकाराम शिंगटे, तानाजी ताकमारे, बाळासो यादव, कुमार कोराणे, सुहास पाटील, रोहन निगवे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नंदगावमधील नरके गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.